आहात का आणि स्थानिक पातळीवर आपण आघाडी करता किंवा एकमेकांच्या सोबत जाणं या संदर्भात सुद्धा कार्यकर्ते काय भूमिका आहे? खरं म्हणजे आता सर्व प्रमुख मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर संवाद होता आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जसं लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, तसं स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या महायुतीने केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। आणि ही महायुतीने केलेली कामं गेल्या 3 वर्षातली लोकांपर्यंत पोचवा आणि सरकारने घेतलेले निर्णय याची माहिती लोकांपर्यंत द्या, लोकांना त्या योजनांचा लाभ मिळू द्या, हे कार्यकर्त्यांनी करावं। आणि त्याचबरोबर निवडणुकींच्या बाबतीमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही आणि निवडणुकांसाठी आम्हाला कुठलीही तयारी करावी लागत नाही, कारण निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असतं आणि म्हणून महायुतीला या निवडणुकांची कुठलीही चिंता नाही, कारण केलेली कामं लोकांसमोर आहेत। या महाराष्ट्रातली जनता केलेल्या कामाची पोचपावती देते, हे विधानसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे। 232 एवढा लँडस्लाईड मॅन्डेट विजय या महायुतीला विधानसभेत मिळालेला आहे, त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी या निवडणुकांमध्ये होणार आहे। आणि एवढे हेही मी सांगतो आपल्याला की जे लोक लोकसभेमध्ये ज्यांना तुम्ही विचारणार का मी सांगू लोकसभेमध्ये ज्यांना यश मिळालं तेव्हा ते निवडणूक आयोगावर काही बोलले नाही, EVM वर काही बोलले नाही, वोट चोरीवर काय बोलले नाही, परंतु आता मात्र ते तुमचाच प्रश्नाचं उत्तरही मी देतो। आता मात्र या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वोट चोरी, मत चोरी असं व्हायला लागले आणि मतांची चोरी झाली, EVM मशीन, मतदार याद्या या सगळ्या ज्या काही त्याच्यावर आक्षेप घेऊ लागले। आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगतो, जे काही बोलताय हा मतदारांचा अपमान आहे। आमच्या लाडक्या बहिणींनी मतदान आम्हाला केलं आहे, त्यांचा अपमान आहे। शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलं आहे, त्यांचा अपमान आहे। लाडक्या भावांनी मतदान केलं आहे, त्यांचा अपमान आहे। वारकरी, कष्टकरी सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलं आहे, त्यांचा अपमान। या महाराष्ट्रात तमाम मतदारांचा अपमान ते करतायत आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार या सर्व लोकांना धडा शिकवतील, कारण त्यांनी केलेल्या मतदानाचा अपमान ते करतायत। विधानसभेत विरोधी पक्ष नेत्यांसाठी आता धडपड सुरू झाली आहे। सगळ्या पक्षांची म्हणजे विरोधी पक्षांची एकमेकांसोबत भेटीगाठी सुरू झाली। गेल्या वेळेस असा आरोप होता की होऊ देत नाहीये, तुम्ही जमू देत नाहीये। कोण जमू देत नाही? अरे लोकांनी त्यांना विरोधी पक्ष नेत्याचे एवढी संख्याबळ पण नाही दिलं, कारण जनतेने त्यांना झिडकारलेलं आहे, जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्यामुळे विरोधी पक्षाला लागणारं संख्याबळ देखील त्यांच्याकडे नाही। आज फक्त भेटीगाठी सुरू आहेत, काहीतरी वर्कआउट करण्याचा प्रयत्न सुरू आहेत त्यांना। कुठं? मुंबईमध्ये सगळे एकमेकांना भेटतात। सतीश पाटलाचं नाव आघाडीच काँग्रेस त्यांना भेटतंय, ते तिकडे जात आहेत। सतीश पाटलाचं ते नाव गाठीभेटी चालू असतात, पण आम्ही गाठीभेटीपेक्षा कामाला महत्त्व देतो आणि त्यामुळेच काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते। या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काम करणारे, निर्णय घेणाऱ्या लोकांच्याच पाठीशी या महाराष्ट्रातली जनता उभी राहील। बरं, अजित पवारांना टार्गेट केल्या जाते, ते पोलीस अधिकाऱ्यांसोबत जे बोलले त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांसोबत बोलणं कितपत योग्य अशी सवाल उपस्थित केला। खरं म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांनी देखील कोण बोलतं हे ओळखलं नसावं आणि अजितदादांचा जो काही रोखटोक स्वभाव आहे त्यांचाही तसा उद्देश नसावा, परंतु मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे, गैरसमजातून हा प्रकार झाला आहे। एवढं या ठिकाणी मला जी माहिती मिळाली त्याबद्दल माधव साहेब, आता या गॅजेट आणखी काही म्हणाले, बंजारा कोळी समाजाकडून हैदराबाद गॅजेट लागू करावा अशी मागणी होती आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे असं म्हणतायत की 17 सप्टेंबरपर्यंत
सर्टिफिकेट वाटप केले नाही तर नाही पुन्हा तर दसरा मेळाव्याला भूमिका जाहीर करणार, बघा, पुन्हा धमकी. हैदराबाद गॅझेट त्यांनी सांगितलं लागू करावं, त्याप्रमाणे सरकारने GR काढला आणि त्या GRमध्ये आज ज्यांच्या म्हणजे ज्यांनी कुणबी आहेत त्यांनी ॲफिडेविट द्यावं. 3 त्रिसदस्यीय कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची, त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुणबी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल. दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही, OBC समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो GR आहे. आणि त्यामुळे मला वाटतं महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देताना कुणावरही अन्याय करणार नाही. ही भूमिका आमची कालही होती, आजही आणि उद्याही आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, उपराष्ट्रपदाची उद्या निवडणूक आहे आणि संख्या बेरीज गोळाबेरीज करताना सत्ताधाऱ्यांची दमछाक होते, एनडीएची दमछाक होते. असं कोणाची? एनडीएची. अरे बाबा, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल की आमचे जे उमेदवार आहेत NDAचे राधाकृष्णनजी यांना पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल आणि हे उद्या आपल्याला कळेल. त्यांचा पूर्ण अतिशय मोठा विजय, दणदणीत विजय उद्या आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल. कोर्टामध्ये जाणार आहे, जो GR काढलेला आहे सरकारने, त्याला विरोध करतात छगन भुजबळ, सत्तेतले मंत्री आहेत ते देखील. बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः, अजितदादा आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या GRमुळे OBCला कुठेही धक्का लागणार नाही. त्यांनी म्हटलं होतं हा GR तपासून घेऊ, कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू. त्यामुळे मला वाटतं या GRच्या माध्यमातून OBCचं कुठलंही नुकसान होत नाही. मराठा समाजाला जी प्रक्रिया आहे, हा जो काही प्रमाणपत्र देण्याचा नियम 2012 आहे तो आम्ही केलेला नाही, तो पूर्वीपासूनचा आहे. त्यामुळे आम्ही नवीन काही निर्णय घेतलेला नाही. प्रमाणपत्र देण्याबाबत फक्त पद्धत जी आहे ती सोपी केलेली आहे, सुटसुटीत केलेली आहे. यापूर्वी मराठवाड्यात कधी कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही का? ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना दिलं ना आपण. त्यामुळे ज्याचा अधिकार आहे त्याला अधिकार मिळाला पाहिजे, पण ज्याला अधिकार देताना दुसऱ्याचा अधिकार कमी होता कामा नये, ही भूमिका आमची आहे. उद्रेक झालेला आहे आणि मराठवाड्याचा आहे साहेब. हे बघा, 15 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं. एक मिनिट, तुम्ही मुख्यमंत्री असताना दुप्पट नुकसान भरपाईचा GR काढला होता. सरकार बदलल्यानंतर ती भरपाई पुन्हा पूर्ववत 23 मे 2015चा GR लागू केला. यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, अजून मदतीचे पंचनामे नाही. मदतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिथं पंचनामे झाले नसतील तिथं तात्काळ पंचनामे होतील. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 45,000 कोटी नुकसान भरपाई, त्याचबरोबर योजनांच्या माध्यमातून पीक विमा योजना असेल, त्याचबरोबर अनेक जे शेतकरी सन्मान योजना याच्या माध्यमातून वाटप केलेले आहेत. आता देखील देवेंद्रजींच्या काळामध्ये शेतकऱ्यांची सगळ्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठेही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.